नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेत डॉक्टर मुकुंदराव पाटील लिखित शेतकऱ्यांची निकृष्ट स्थिती आणि ती घालविण्याचे उपाय या निबंधाचा अभ्यास आपणाला करायचा आहे। मागच्या तासिकेत या निबंधाचे लेखक मुकुंदराव पाटील यांचा आपण थोडक्यात परिचय करून घेतला आहे। आपल्या पाठ्यपुस्तकात त्यांचा जो परिचय दिला आहे त्या परिचयात इसवी सनाच्या काही चुका आहेत। त्या चुका नीट लक्षात घेऊन तुम्हाला अभ्यास करणं भाग आहे। डॉक्टर मुकुंदराव पाटील, त्यांची आई काशीबाई आणि पत्नी लक्ष्मीबाई यांनी आधाराची गरज म्हणून आणि तरवडी येथील शेतीवाडी व पाटीलकीला धनी पाहिजे म्हणून काशीबाई यांनी आपला भाऊ कृष्णराव भालेराव यांचा मुलगा लक्ष्मीबाई यांच्या मांडीवर देऊन कृष्णराव भालेकर यांचा पुत्र मुकुंदराव हा दत्तक घेतला। त्यावेळी त्यांचे वय 7 वर्ष होते। कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलेले सत्यशोधक समाजाचे कार्य दीनमित्र हे साप्ताहिक पुढे त्यांच्या इसवी सन 1910 मधील मृत्यूनंतर मुकुंदराव पाटील यांनी 1910 ते 1967 पर्यंत चालविले। दीनमित्र साप्ताहिकाच्या लेखणीमधून मुकुंदराव पाटलांनी सत्यशोधक समाजाच्या विचार प्रगतीचा प्रसार केला। त्यांचे शिक्षण 3री पर्यंतच झाले, परंतु दीनमित्रच्या संपादक पदाची जबाबदारी आल्यानंतर त्यांनी वेद, स्मृती, पुराणे, संत साहित्य इत्यादींचा अभ्यास केला। इंग्रजी व संस्कृत भाषा घरीच शिकली। ते जिज्ञासू व जिद्दी होते, त्यामुळे त्यांच्या लेखनात सुसूत्रता, मुद्देसूदपणा, प्रखरपणा आला होता। प्रेमकाव्य लिहिण्याच्या वयात त्यांनी शेतकरी, शेतमजूर, बलुतेदार यांच्या दुःखांना आणि वेदनांना आविष्कृत केले। हे त्यांचे वेगळेपण आपण नीटपणे समजून घेतले पाहिजे। त्यांनी हिंदू आणि ब्राह्मण 1910 मध्ये हा पहिला ग्रंथ लिहिला। या ग्रंथात त्यांनी ब्राह्मण कर्मकांडांचा व मनुस्मृतीतील विचारांना विरोध केला आहे। होळीची पोळी 1910 ते 12, चंद्रलोकीची विलक्षण रूढी अथवा दादासाहेबांची फजिती 1911, डड्ढाशास्त्री पराणे 1913 ते 15, तोबा तोबा 1924 ते 27, राष्ट्रीय तारुण्य 1928-29 या कादंबऱ्यांचे लेखन त्यांनी केले आहे। यामध्ये डड्ढाशास्त्री परांते ही कादंबरी प्रसिद्ध कादंबरी म्हणून गणली जाते। याशिवाय त्यांनी दीनमित्र मधील अभिजात वाचक वर्गासाठी खंडकाव्यही लिहिले। त्यामध्ये कुलकर्णी लीलामृत 1912-13, शेटजी प्रताप 1916 ते 19, देशभक्त लीलासार 1953-54 यांचा समावेश होतो। राक्षसगण, हेड मिस्ट्रेस या नाटकांचे दीनमित्र मधून त्यांनी लेखन केले आहे। इसवी सन 1932 ते 1944 या कालखंडात मुकुंदराव पाटील यांनी दीनमित्र, स्त्री, किर्लोस्कर, मनोहर, सारथी, विविध वृत्त आणि महाराष्ट्र शारदा या नियतकालिकांमधून सुमारे 45 कथा लिहिल्या आहेत। पतीचा पाठलाग या चित्रपटाची कथा देखील त्यांनी दीनमित्र मधून प्रसिद्ध केली आहे। मुकुंदराव पाटील यांनी दीनमित्र मधून सुमारे 2750, हा आकडा नीट लक्षात घ्या, 2750 अग्रलेख लिहिले। त्यातील शेतकऱ्यांची निकृष्ट स्थिती आणि ती घालविण्याचे उपाय या लेखात शेतकऱ्यांच्या अन्न, वस्त्र, निवारा या संबंधीच्या मर्यादित गरजांचा उल्लेख केला आहे। पण या गरजाही ते पूर्ण करू शकत नाहीत, ही त्यांची दयनीय अवस्था आहे। या लेखातून 100 वर्षांपूर्वीच्या म्हणजे साधारणतः 110 वर्षांपूर्वीच्या शेतकऱ्यांची दयनीय अवस्था मांडली आहे। आजही शेतकऱ्यांची अवस्था दुर्दैवाने अशाच प्रकारची आहे। आजच्या तासिकेत आपण या निबंधाचे वाचन करू आणि उद्याच्या तासिकेत त्याच्या विवेचन विश्लेषणाकडे वळू। मी वाचन करतोय, तुम्ही अवधानपूर्वक ऐकावं अशी विनंती आहे। अलीकडे आपणा शेतकऱ्यांची स्थिती फारच खालावली आहे, हे सर्वांस कळून चुकले आहे। वेळेवर पाऊस पडत नाही, त्यामुळे म्हणावे असे भरपूर पीक पिकत नाही। जे थोडे बहुत येते ते सावकाराच्या वही खात्याची
व शेतसाऱ्याची बराबरी करण्यातच जाते. मग वर्षाची दाणा वैरण, घडूत धोंगडी यांची जी ताणाताण चालावयाची ती चालूच राहते. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही ऋतूत जनावरांबरोबर जनावराप्रमाणे काम कर कर करावे आणि शेवटी हाल अपेष्टेत मरावे, अशी आपली स्थिती झाली आहे. पल्लेच्या पल्ले कापूस पिकवून पुरती लंगोटी मिळेना, खंडीच्या खंडी धान्य पिकवून न्याहारीस खंड भाकर उरेना, मनाचे मन दूध तूप तयार करून सणावारासही तुपाची धार किंवा दुधाचा थेंबही मिळेना, अशी ही आपली भयंकर अवस्था कशाने बरी झाली, याविषयी तुम्ही कधी विचार केला आहे काय? नाही. तुम्हाला या गोष्टीविषयी विचार करण्याची सवयच नाही. पहा, जो दिवस उगवत आहे तो वाईटच निघत आहे, याचा तुम्ही नीट विचार करा. 10 वर्षांमागे आपली जितकी कुटुंबे शेतीवर पोट भरीत होती, त्यापैकी आज ती सर्व कुटुंबे तोच धंदा करून आहेत काय? नाही नाही. त्यातली निम्मी कुटुंबे आज वतनदारास मुकून मोलमजुरीने पोटाची खळगी भरीत आहेत. आणि हा आपल्या जातभाईंचा देशोधडीस लागण्याचा क्रम बंद झाला असे नाही, तो चालूच आहे. आपण शेतकऱ्यास हा दारिद्र्याचा भयंकर रोग लागला आहे. तो दिवसेंदिवस अधिक अधिक वाढत चालला आहे. पाहता पाहता याने शेकडो गावातील लाखो कुटुंबे खाऊन टाकली आहेत. हे आपण डोळ्याने पाहत असून स्वस्थ बसू लागलो तर याचा आपणा सर्वांवर केव्हा घाला होईल त्याचा नेम नाही. तर बाबांनो, या भयंकर रोगाचा बिमोड करण्यास आपण कंबर कसली पाहिजे. आणि जर आपण असे करणार नाही तर आपली पुढील पिढी कुत्र्या मांजरापेक्षाही नीच स्थितीत खिदबू खिदबू मरेल, यात बिलकुल शंका नाही. आपल्या या व्याधीचा बंदोबस्त करण्याकरिता सरकारने जागजागो शेतकी कॉलेजे, शेतकी प्रदर्शन, दवाखाने वगैरे घातले आहेत. पण आपल्या अज्ञानामुळे आपणाला त्याचा उपयोग करून घेता येत नाही. रोग एकास आणि औषध भलत्यास असा प्रकार होतो. तरी हा दोष आपणातील पुढाऱ्यांचाच आहे. कोणत्याही रोगाचा किंवा संकटाचा बंदोबस्त करावयाचा म्हटला म्हणजे त्याची पूर्वीची स्थिती कशी होती, सध्याची स्थिती कशी आहे आणि पुढची स्थिती कशी होईल याचा विचार करावा लागतो. हाच नियम आपणास लागू आहे. म्हणून आपली पूर्वी स्थिती कशी होती, सध्या कशी आहे आणि पुढे कशी होईल याविषयी ठोकळ रीतीने विचार केल्याशिवाय पुढचे उपाय सुचणार नाहीत. सर्वप्रथम आपली हल्लीची स्थिती. मानव प्राण्याचे प्रत्येक क्षणी स्थित्यंतर होत आहे. त्याच्या गरजाही रूपांतर पावत आहेत. त्यांची पूर्तता करण्याकरिता मागे शहाणपणा किंवा ज्ञान धावत आहे. दररोज नवीन गरजा उत्पन्न व्हाव्यात आणि त्या भागविण्यासाठी ज्ञानाने धडपड करावी, हे मनुष्याच्या उन्नतीचे मूल तत्व होय. अर्थात पूर्वीच्या शेतकऱ्यांच्या गरजांपेक्षा आताच्या शेतकऱ्यांच्या गरजा फार वाढल्या आहेत आणि त्यांची भरपाई करण्यास शेतकऱ्यांच्या डोक्यात ज्ञानाचा म्हणजे विद्येचा साठा मुळीच नाही. गरजा वाढत आहेत, त्या आपला मार्ग भराभर आक्रमित आहेत आणि शेतकऱ्यांचे ज्ञान जागच्या जागी बसून आहे. तेव्हा या दोन्ही दिवसेंदिवस अधिक अधिक अंतर का पडणार नाही? शेतकरी दिवसेंदिवस निकृष्ट दशेस जात आहेत असे का भासणार नाही? असो, आपणा शेतकऱ्यांची स्थिती पूर्वीपेक्षा अलीकडे फारच वाईट झाली आहे. ही गोष्ट खरी आहे आणि ती तशी होण्याची कारणे वर सांगितलीच आहेत. पूर्वीपासून आपल्या लोकांस विद्येचे नाव कसे ते माहीत नसल्यामुळे सध्या सुधारलेल्या काळी आपल्या औतकाठीत जी सुधारणा होणे आवश्यक होती ती मुळीच झाली नाही. म्हणजे राम अवतारात आपला जो नांगर चालत होता तोच आता इंग्रज अवतारात चालू आहे. त्यात तिळभरही फरक झाला नाही. आणि इकडे शेतकऱ्यांच्या स्थितीकडे पाहिले तर पूर्वीच्या लाकडी व दगडी चाकांच्या ओबडदोबड गाड्या जाऊन त्याच्या चांगल्या सुबक कातीव लाकडांच्या लोखंडी धावेच्या गाड्या झाल्या आहेत. पूर्वीचा मांडचोळणा जाऊन त्याच्या ठिकाणी रंगीत काठाची धोतरे आली आहेत. 2 हाताचे रक्टे मुंडासे जाऊन त्याचे जागी लभेदार पैठणी पागोटी आली आहेत. 1.5 पैशांच्या बांगड्या जाऊन तेथे चमकदार केरवे बसले आहेत.
फार काय सांगावे. ज्वारी बाजरी खाणारे पूर्वीचे साधे देव जाऊन त्यांचे ठिकाणी तूप, साखर, बदाम, पिस्ते, विलायची वगैरे पदार्थ घातलेला मसालेदार शिरा खाणारे सत्यनारायणासारखे देवही नवीन उत्पन्न झाले आहेत. तेव्हा त्या बिचाऱ्या राम अवतारातील जुन्या चालीच्या नांगराने या नव्या देवांचा व नव्या शेतकऱ्यांचा हा नवीन शान शौकीपणा कसा पुरवावा? मुळीच पुरवता येत नाही. त्यामुळे आपल्या लोकांच्या संसारात फार अडचणी उभ्या झाल्या आहेत. पाऊस वेळेवर पडत नाही, शेतात पीक चांगले पिकत नाही, नेहमी कर्ज काढून संसार गाडा हाकावा लागतो, एकाचे पोट भरता भरता नाकीनऊ येतात, सारांश पोटापुरते अन्न मिळत नाही आणि उत्पन्नापेक्षा खर्च कमी करवत नाही. अशी सध्या आपल्या लोकांची चमत्कारिक स्थिती झाली आहे. या ओढाताणीच्या योगाने एकंदर आपल्या समाजाचे साधारण स्वरूपही चमत्कारिक झाले आहे. साधारण स्थिती. आपला बहुतेक निर्वाह शेतकीवर चालतो. शेतकीशिवाय इतर उद्योगधंदा करण्याचे ज्ञान ज्या कोणास आहे तो तसे करून पोट भरतो. पण असे लोक फारच क्वचित. भांडी घासणे, ओझी उचलणे, धुणी धुणे ही आपणा वतनभ्रष्ट शेतकऱ्यांची कर्तव्ये होऊन बसली आहेत. अज्ञानपणाने सावकाराच्या तावडीत सापडावे आणि धर्म भोळेपणाने कफल्लक बनावे अशी आपल्या समाजाची दिनचर्या ठरली आहे. कामधंदा करण्याची रीत. आपल्या लोकांची शेतकीच्या कामात फार डाचपच असते. जे दूरदृष्टी मागचा अनुभव लक्षात ठेवणारे असतात त्यांचे कामात थोडा मेळ असतो. परंतु जे पायाजवळ पाहणारे साल गुदस्तचा अनुभव विसरणारे असे असतात. त्यास प्रत्येक वर्षास नवीन शेतकी भासत असते. ज्या कुटुंबात विशेष माणसे असतात त्यात कामाचा अनियमितपणा त्या लोकसंख्येच्या मानाने अधिक असायचा. याने त्यांच्यावर आणि त्याने यांच्यावर काम नेमलेले नसल्यामुळे एका कामात सर्वांनीच लागावे, नाहीतर त्याकडे कोणीच पाहू नये असे अनियमितपणाने काम केल्यामुळे श्रम वाजवीपेक्षा फाजील होऊन ते फुकट जातात. खर्चही तसाच निरक्षक जातो आणि उत्पन्न पाहावे तर त्या मानाने अगदी थोडे होते. खर्च. आपल्या दारिद्र्यास जी अनेक कारणे घडली आहेत त्यात निष्फळ खर्च हे एक मोठे कारण झाले आहे. आपणा लोकांचा विनाकारण खर्च करण्याची अंगी तलपच लागली आहे. लोकांनी चांगले म्हणावे, गावात बायका पोरांच्या तोंडी कारभाराचे नाव निघावे म्हणून आपले लोक वाजवीपेक्षा फाजील खर्च करीत असतात. आपल्या कित्येक चाली. मुला मुलींची लग्ने करू नयेत असे आम्ही म्हणत नाही. आमचे म्हणणे इतकेच की लग्न म्हणजे काय, ते झाले असता आपणावर कोणती जबाबदारी होते हे जर त्या शेंबड्या नवरा नवरी समजत नाही तर त्या लग्नात काय अर्थ आहे. अशी लहानपणात लागलेली लग्ने त्या मुला मुलींची न म्हणता ती आई बापांची सोयऱ्याधाऱ्यांची म्हटले तर विशेष शोभेल. कारण सगळी हौस काही ती प्रौढ मुला मुलींचीच असते. अशीच आपणात दुसरी चाल म्हटली म्हणजे कुपात्री दान करणे ही होय. गोसाई, बैरागी, फकीर वगैरे आईतखाऊ भिकारी कसाही येवो त्याने थोडी पोशाखात उलटा पालट केली व थोडी बडबड केली की आपल्या भोळ्या महादेवाने केलाच वर हात. परंतु असा विचार करणार नाहीत की या धट्ट्या कट्ट्या आळशाला द्या कशाचे आणि कशासाठी. जर देवाने त्यास कष्ट करून पोट भरण्यास चांगले धडधाकट हातपाय दिले आहेत तर त्यांचा उपयोग न करता लुळ्या पांगळ्यासारखे आयते बसून खाणे देवास आवडेल काय? नाही. मग अशा नावडत्या माणसास कितीही दान केल्याने आपणास पुण्य लाभेल काय? नाही. उलट तो धट्टा कट्टा आयते खाऊन मस्त होईल आणि नाही ती कुकर्मे करील. या निष्फळ दान धर्माच्या कामात दर साल आपणा शेतकऱ्यांचे निव्वळ कमीत कमी 10 कोटी रुपये जात आहेत. ही 10 कोटींची रक्कम निव्वळ पाण्यात पडत आहे, आळस पोसण्याकडे उडत आहे, पाप संचय करण्याकडे लागत आहे. हा अत्यंत निंद्य प्रकार आहे. याखेरीज आपणास गृहशांती, ऋतुशांती, श्राद्ध वगैरे कित्येक धार्मिक व सामाजिक चालीरीती अगदी टाकाऊ आहेत. दुर्व्यसने.
आपल्या शेतकऱ्यांच्या काल रानात पशु पक्ष्यांच्या सहवासात जात असल्यामुळे त्यास दुर्व्यसने जडण्यास फारच क्वचित संभव असतो. परंतु अलीकडे आपल्या शेतकऱ्यात एक एक दुर्व्यसने शिरू लागली आहेत. शहराच्या आसपासच्या बहुतेक खेड्यात दारूची बाटली शिरली आहे आणि कित्येकांना तर तिचे दररोज दर्शन घेतल्या वाचून चैनच पडेन असे झाले आहे. ही दारूबाजाची भयंकर चाल आपणात हळूहळू प्रसार पावत चालली आहे. दारूबाज दारू पित नाही तर तो आपली कीर्ती पितो व निस्संग बनतो. दारूबाज दारू पित नाही तर तो आपली लाज लज्जा कोळून पितो आणि निर्लज्ज बनतो. दारू पासून पिणाराची व घरादाराची कशी दुर्दशा होते हे सांगितलेच पाहिजे असे नाही. ते दारू पिणारा चांगलेच माहीत असते, परंतु एकदा तिचा चटकदार चटका लागल्यामुळे त्याला कोणाचीच पर्वा वाटेनाशी होते. या दारूच्या पायी मोठमोठ्या जहागीरदारांच्या जहागिऱ्या, श्रीमंतांची संपत्ती, कारखानदाराचे कारखाने ही सगळी बाटलीत गडप झाली आहेत. हे तुम्ही समजून उमजाल तेव्हा खरे. कोणी जर घरभरणी, ऋतुशांती, सत्यनारायण वगैरे खुळचत गोष्टी संबंधाने दोन बोधाचे शब्द सांगू लागला तर त्याला तुम्ही नावे ठेवाल. बाट्या म्हणाल, पाखंडी म्हणाल व आमच्या वडिलांनी केले ते आम्ही कसे सोडावे, वडिलांची चाल कशी मोडावी असे तुम्ही चटकन म्हणाल. परंतु ज्यांच्या वाडवटलास दारू कशी असते व ती कशी लागते हे माहीत देखील नव्हते, त्यांचे मुलगे आता बाटल्याच्या बाटल्या घशात सोडून रिकाम्या करतात, तेव्हा मात्र वडिलांची चाल घशात अडकत नाही. बापाने जन्मात कधी दारूस बोट लावले नाही आणि मुलाने ती घटाघटा डोसावी, ही कोणत्या वडिलांची चाल असे ती असो. शेतकऱ्यांनो, डोळे उघडा. या दारूच्या तलपीस लक्षाधीशाचे लाखो रुपये पुरले नाहीत. मग तुझ्यासारखा मिरची भाकर खाऊन चुना तंबाखू फाकणाऱ्याची वितभर जमीन पुरेल असे कधीच व्हावयाचे नाही. ती 2-4 घोटातच कलालाच्या कोर्टात जाईल. बरे, दारू प्याल्याने अंगात शक्ती वाढते असेही नाही. 4 चौघात मान मिळू लागतो म्हणावा तर तसेही नाही. किंवा अतिशय दारू पिण्याच्या कामात मनुष्य हुशार झाल्यास त्याला सरकारातून एखादी पदवी किंवा बक्षीस मिळते असेही नाही. उलट घरादाराचे व स्वतःचे वाटोळे मात्र होते आणि मेल्यानंतर स्वर्गात सदैव नरकात पडावे लागते किंवा कसे, ही बातमी जर कोणी प्रत्यक्ष जाऊन जाणली नाही तरी तेथे गटारात गुंगी उतरेपर्यंत लोळावे लागते हे सर्वांस माहीत आहे. आपली वर्तणूक. आपणा शेतकऱ्यांचे पदरी 18 विश्वे दारिद्र्य आणि 20 विश्वे अज्ञान असल्यामुळे आपली घरातील वर्तणूक चांगल्या प्रकारची राहिली नाही. मुलगा बापाचा मान ठेवीत नाही, मुलगी आईस विचारित नाही, अशी बऱ्याच घराण्यात चालच पडली आहे. संध्याकाळ झाला, सूर्य मावळला की घरात भांडणाचा सूर्य उगवलाच. बाप लेकांची, सासू सुनेची फुगडी जुंपावी. परस्परांची नातीगोती हुडकून सडकून शिवीगाळ करावी. हातवारे करू एकमेकांच्या अंगावर जावे. कोणाची कोणी भीड मर्यादा ठेवू नये. असली ही घाणेरडी भांडणे ऐकून शहाण्या माणसाच्या अंगावर काटाच उभा राहतो. परंतु आपणातील काही भोळ्या शेतकऱ्यास या भांडणाचे कारण अज्ञानपणा हा नसून कलियुग आहे असे वाटत असते व ते त्याप्रमाणे सगळा दोष धर्मावर लादून स्वस्थपणे पुन्हा भांडण्यास तयार होतात. परंतु शेतकऱ्यांनो, तुम्ही असा विचार करा की या कलियुगात तुम्ही शेतकरीच तेवढं जन्मता आणि इतर जातीचे, इतर धर्माचे दुसरे कोणीच जन्मत नाहीत काय? ब्राह्मण, मारवाडी, पारशी वगैरे जातीचे लोक याच चालू युगात जन्मले आहेत ना. मग त्यांच्यात आपल्या लोकांप्रमाणे हातवाऱ्याची व आई बहिणीचा उद्धार करण्याची घाणेरडी भांडणे का बरे होत नाहीत? कलियुग आपल्याच लोकांच्या मागे कसे लागते हो? व मुसलमान, पारशी, मारवाडी, युरोपियन वगैरे लोकांच्या मागे का लागत नाही? समजुती. आपणा लोकांचा नशिबावर मोठा भरवसा असतो. जे नशिबात असेल ते होईल, ते कधी टळायचे नाही, अशी आपल्या लोकांची बळकट समजूत झाली आहे. आता नशीब आणि उद्योग यांचा या जगात झगडा चालला आहे खरा, तरी त्यात उद्योगाची, प्रयत्नाची मोठी शक्ती आहे
असे आजपर्यंतच्या अनुभवाने ठाम ठरले आहे. काही काही गोष्टी अकल्पित घडून येतात, परंतु थोडे विचारपूर्वक पाहिले असता नशिबा स्वतंत्र अस्तित्व नाही असेच दिसून येईल. ते नेहमी प्रयत्नरूपी ढगात विजेप्रमाणे चमकत असते. म्हणून नशिबाच्या भरवशावर न बसता प्रयत्नांच्या मागे लागणे हेच विचारी माणसास योग्य आहे. आणि आज जी घराणी किंवा जी गावे किंवा जी राष्ट्रे सुधारणेच्या शिखरावर बसून मौजा मारित आहेत, त्यांचा धार्मिक इतिहास वाचला तर आपणास असे दिसून येईल की ती प्रारब्धवादी कमी असून प्रयत्नवादीच विशेष आहेत. शेजारच्या घरास आग लागली असता आपण जर नशिबाच्या भरवशावर आपल्या घरात स्वस्त झोप घेत पडलो तर जसे शेंबडे पोर देखील आपणास असेल, तसेच आपले नशिबाचे रडगाणे ऐकून शहाणे लोक गादीवर बसून हसत आहेत. दुसऱ्या जातीचे लोक नशिबाला गुंडाळून ठेवून मुलास लिहिणे शिकविण्याचा पिच्छा घेतात आणि आपले लोक कपाळाला हात लावून मुलास ढोरे वळावयास लावतात. भाऊ वाटण्या. आपणास सर्व मुलास जमीन वाटून देण्याची वहिवाट असल्यामुळे मोठ्या जमिनीचे लहान लहान तुकडे करावे लागतात. आणि हा का त्यात एखाद्या 7-8 मुले असले तर जमीन थोडी असली तर त्यांच्या फजितीस पारावारच राहत नाही. नफ्यातला अर्धा वाटा घेईन, सोडणार नाही या एकपदरी हट्टास पेटून जमिनीचे वीत तुकडे करावेत. त्यात एकासही नीट मशागत न करता येऊन तुला मला या म्हणीप्रमाणे एकाचाही भरपूर उदरनिर्वाह होऊ नये. कोणी आपली वाटणी पडीत ठेवावी तर कोणी आपली वाटणी दुसऱ्यास बटाईने द्यावी. अशा या ओढाताणीत 1-2 सालच्या पिकाने झटका दिला म्हणजे ते लहान लहान तुकडे विकून दुसऱ्याच्या येथे खुरपण्यास मोकळे व्हावे. ही तर आपल्या भाऊ वाटण्याची शिकस्त. कित्येक मोठमोठ्या जमीनदाराची नातवंडे आज मोलमजुरी करून पोट भरीत आहेत. याचे कारण या भाऊ वाटण्या होत. आता या भाऊ वाटण्या करू नयेत असे आम्ही म्हणत नाही, कराव्यात, पण त्यापासून कोणातरी एकाचे पोट भरेल अशाच कराव्यात. एक शेत आणि 17 शेतकरी असे करू नये. आता कोणी अशी शंका घेईल, एखाद्यास एकच शेत असले व 5-7 मुलगे असले तर त्याने एकाच शेत देऊन बाकीच्यास भीक मागावयास लावावे काय? यावर आमचे इतकेच म्हणणे आहे, आपणास 5 मुलगे झाले आहेत व आणखी 1-2 होतील, ते जसे बापास समजते तसेच या आपल्या इतक्या मुलास तितक्याच प्रकारचे निरनिराळे उद्योगधंदे शिकविण्याचे समजले पाहिजे. म्हणजे मग कोणाच भीक मागण्याची पाळी येत नाही व त्याच्या बाप या नावासही चोहोकडून शोभा येते व तोही बाप या पदवीला 4ही बाजूंनी शोभतो. मुलास निरनिराळे उद्योगधंदे न शिकविता सर्वांस एकजात शेतकरीच बनविणे वगैरे गोष्टींचा जर आपल्या लोकांनी विचार केला तर आपल्या कुटुंबातले अर्धे अधिक दुःख कमी होईल. पण हे आपल्या कारभाऱ्याच्या लक्षात येईल तेव्हा खरे. 12 बलुते. सुतार, लोहार, कासार, भट, न्हावी, परीट, कुंभार, गोंधळी, महार वगैरे आपणा शेतकऱ्यास सहाय्य करणाऱ्या लोकांस बलुते म्हणतात. हे बलुते प्रत्येक खेड्यात अद्यापपर्यंत आपापली कामे पूर्वीप्रमाणे करीत आहेत आणि त्याचा मोबदला नाण्याच्या म्हणजे पैशाच्या. हे बलुते प्रत्येक खेड्यात अद्यापपर्यंत आपापली कामे पूर्वीप्रमाणे करीत आहेत आणि त्याचा मोबदला नाण्याच्या म्हणजे पैशाच्या रूपाने न घेता ते जुन्या वहिवाटीप्रमाणे ऐन जिन्सी म्हणजे शेतात पिकलेल्या मालाच्या रूपाने घेतात. आणि ही रीत सर्व खेड्यांनी चालू आहे. परंतु यापासून शेतकऱ्यांचे नुकसान होते. बलुत्यास वाजवीपेक्षा फाजील मोबदला द्यावा लागतो. पूर्वी व्यवहारात नाणे वापरण्यास नव्हते, त्यामुळे पदार्थ देऊन कामे करून घ्यावी लागत होती. म्हणजे एखाद्या शेतकऱ्यास नवा नांगर भरून द्यावयाचा असला तर त्याने सुतारास 2 किंवा 4 पायल्या धान्य घालून त्याची मजुरी चुकती करावी. मग सुतारास जर एखादा नवा जोडा घ्यावयाचा असेल तर त्याने चांभाराकडे जावे आणि त्याला ते 4 पायल्या धान्य घालून त्याच्या जवळून जोडा घ्यावा, तो धनगरास द्यावा आणि मग त्याच्या जवळून घोंगडी घेऊन घरी यावे. अशी रीत पूर्वी सगळ्या प्रकारच्या व्यवहारात होती आणि तीच अजून बलुत्याच्या रूपाने खेड्यापाड्यांनी ठरली आहे.
ही बलुत्याची रीत सोडून बाकीचे सर्व व्यवहार अलीकडे नाण्याने चालू झाले आहेत, परंतु शेतकऱ्यांनीच ही जुनी रीत अजून का चालू ठेवली हे समजत नाही. या रीतीपासून केव्हा केव्हा बलुत्यांचेही नुकसान होत असते. 12 महिने चांभाराने मोठ आसूड सांधावा, सुताराने नांगर अवतास पाचर ठोकावी, मांगाने नाटे आटवून द्यावे आणि एकाएकी शेतकऱ्याच्या पिकावर रोग पडला आणि ते जळून गेले म्हणजे सर्वांनी चूप चुरमुरे खात आटवून द्यावे. आणि एकाएकी शेतकऱ्याच्या पिकावर रोग पडला आणि ते जळून गेले म्हणजे सर्वांनी चूप चुरमुरे खात बसावे. तेव्हा ही कृष्ण अवतारातील बलुत्याची रीत आता चालू ठेवणे उभय पक्षास हितकारक नाही. आपली पुढे फार फार फजिती झाल्या वाचून राहणार नाही. ही आपली भावी स्थिती आपणापेक्षाही आपल्या पुढाऱ्यासच चांगली स्पष्ट दिसणार आहे. तेव्हा या कामी आपणातील विद्वानांकडून व धनवानांकडून जर वेळीच प्रयत्न झाले नाहीत तर 1-2 पिढ्यांनंतर आपला शेतकरी समाज इतका खालावला जाईल की तो आपल्या वतनी गावास म्हणजे वतनी जमिनीस मुकून भटकत फिरेल. इतर धंद्यांचे ज्ञान नाही, वळण नाही आणि कधी त्या संबंधाने चांगला विचारही केलेला नाही. अशा सर्व बाजूंनी अडाणी राहिलेल्या शेतकऱ्यांवर इतर उद्योगधंदे करून पोट भरण्याचा प्रसंग एकाएकी गोदरल्यावर त्यांच्या हाल अपेष्टेस काय पाहावयाचे. माझ्या बंधूंनो, तो पुढचा भावी भयंकर चित्रपट तुम्हाला दिसत नसेल, पण तो आम्हाला स्पष्ट दिसत आहे. त्याकडे पाहून मनास कसेसेच वाटत आहे. आतापर्यंतच्या अनुभवावरून आपणास कळून आले आहे की आजकाल नवे शेतकरी आपल्या जुन्या अडाणी शेतकऱ्यांपेक्षा सारख्याच जमिनीतून दुप्पट तिप्पट पीक काढतील. वेगवेगळे नवे शोध करून नाना प्रकारची खते तयार करतील व त्यांच्या साह्याने अगदी निकष जमिनीतूनही उत्तम प्रतीचे पीक घेत जातील. मग आपल्या भोळ्या व नशिबावर हवाला देऊन चालणाऱ्या शेतकऱ्यांना त्या नव्या उद्योगी शेतकऱ्यांशी टक्कर देवणार नाही. ते आपल्या भावाने आपला माल विकतील व त्याच भावाने आपल्या शेतकऱ्यास आपला माल विकता येणार नाही. अर्थात आपल्या शेतकऱ्यास शेतकी सोडून मोलमजुरी करून पोट भरावे लागेल किंवा त्या उद्योगी शिकलेल्या नव्या शेतकऱ्यांचे येथे त्यांचे चाकर बनवून त्यांची गुरेढोरे सांभाळावे लागतील. हे नवे उद्योगी शेतकरी आपल्या भोळ्या शेतकऱ्याप्रमाणे देवाचा नवस करण्यास व सत्यनारायण घालण्यात वेळ घालविणार नाहीत. प्रत्येक महिन्यास शेतकरी विषयाची चर्चा करण्यासाठी मोठमोठ्या सभा भरवतील. ते हिम्मत बहादर हुशार शेतकरी मोठमोठ्या विद्वानांनी स्वानुभवाने लिहिलेले शेतकी प्रताप किंवा शेतकरी महात्म्य नावाच्या पोथ्या वाचित बसतील. ते नवे चलाक शेतकरी आपल्या न्यायी व शुद्ध आचाराचा असा जो शेतकऱ्यांचे हितार्थ झटणारा पुरुष त्याचा प्रत्येक शब्द तीर्थाप्रमाणे घटाघटा पेतील. येणेप्रमाणे हा असा नव्या शेतकऱ्यांचा शेती सुधारण्याचा उद्योग झपाट्याने सुरू झाला म्हणजे आपल्या तमाम जुन्या भोळ्या शेतकऱ्यांना पोटाची खळगी भरण्यासाठी या गावाचे त्या गावास हिंडण्याची पाळी येईल. आपल्या वाडवडिलांनी केली नाहीत व आपल्या स्वप्नीही आली नाहीत अशी नीच व निंद प्रकारचे कामे आपणास करावी लागतील. ती कामे आपण नीट न करता आल्याने म्हणजे त्या चुका झाल्याने त्या उद्योगी नवख्या शेतकऱ्याच्या जोड्या सुद्धा लाथा खाऊन त्यांच्या गुराढोराजवळ आसवे गाडीत बसावे लागेल. त्या शिकलेल्या नव्या चालीच्या शेतकऱ्यांचे ठोसे खावे लागतीलच, त्यांचे अपशब्द ऐकावे लागतील. ते चाणाक्ष नवे शेतकरी आपल्या लेकी सुनासही शिकवतील आणि त्यांच्या त्या शिकलेल्या स्त्रिया मामलेदार, फौजदार, मुन्सफ वगैरे मोठमोठ्या अधिकारी वर्गाचे ठिकाणी येतील. मग आपल्या नशीबवान शेतकऱ्यांना मोठमोठ्या पागोट्यांच्या व मोठमोठ्या मिशांच्या कारभाऱ्यास आणि पाटलास त्यांच्या पुढे हात जोडून उभे राहण्याचा प्रसंग येईल. त्या शिकलेल्या बायका आपल्या मिशावाल्या शेतकऱ्यांच्या गुन्ह्यांची चौकशी करून जी शिक्षा ठरवितील ती त्यांना निमूटपणे सोसावी लागेल. शेतकऱ्यांनो, तुम्ही जर असेच नशिबाचे रडगाणे गात आपल्या मुलास शिकविण्याची हेळसांड कराल तर हा असला भावी भयंकर प्रकार घडून आल्याशिवाय कधीही राहणार नाही.
कारण कपाळालाच हात लावून बसणाऱ्यांचे नशीब कपाळालाच हात लावून बसलेले असते. आपल्या शेतकीची स्थिती, साधारण स्वरूप. आपल्या लोकांचा धंदा शेतीचा व तोही पिढीजात अनादी कालापासून चालत आला आहे. आपल्या लोकांना शेतकी ही कोणी दिलेली नाही, ती त्यांनी जंगल झाडी तोडून व हिंस्र पशूंशी झगडून स्वतः मिळवलेली आहे. तेव्हा या असल्या स्वसंपादित शेतीची आपण कितीतरी काळजी घेतली पाहिजे, परंतु आपण तिची चांगली काळजी घेत नाही व आपणाला तिची किंमतही नीट कळत नाही. मागून चालत आलेल्या वहिवाटीप्रमाणे कशा तरी एक दोन पाळ्या घालून जमीन काळी करावी व मृग नक्षत्री चाड्यावर मूठ धरावी. पुढे पीक तासी लागले म्हणजे असले घरी 2 बैल तर कोळपून काढले, नाहीतर तसेच पडू द्यावे. अशा आपणातील बऱ्याच शेतकऱ्यांची शेती करण्याची पद्धत प्रचारात आली आहे. कित्येक शेतकऱ्यांचे घरात ज्याप्रमाणे मीठ आहे तर मिरची नसते, मिरची आहे तर पीठ नसते, त्याचप्रमाणे त्यांचे शेतात बैल असतात तर आऊत नसते, आऊत असते तर पास नसते. गावातून यांच्या जवळून पास तर दुसऱ्या जवळून आऊत मागून आणावे व काम उरकून घ्यावे. पण या असल्या गरजा प्रत्येक खेपेस भागतातच असे नाही. कित्येक वेळा कित्येक शेतकऱ्यांना प्रसंग येतो, तो एकच बैल, ते लंगडे आऊत, ते अपुरे चराट, दोरखंड याचकडे पाहत स्वस्थ बसावे लागते. परंतु ज्या मेहनती शेतकऱ्यांचे शेतीचे सामान संगीन असते व जे लक्षपूर्वक शेतात खपतात त्यांचेच सध्याचे काळी साधारण ठीक आहे. बाकी सर्व शेतकऱ्यांची शेतकी स्थिती ओढाताणीचीच असते. हत्यारे, शेतीची मशागत उत्तम प्रकारे करण्यास हत्यारे चांगली असावी लागतात. उत्तम हत्यारे असली म्हणजे श्रम व वेळ वाचतो. युरोप, अमेरिका वगैरे देशातील शेतकरी व कारागीर आपणाकडील शेतकी व कारागिरांपेक्षा सुखी आहेत. याचे कारण तरी हेच, तिकडील शेतकरी व कारागीर आपापल्या हत्यारात नेहमी सुधारणा करीत असतात. जिकडून श्रम कमी पडतील व वेळ वाचेल तशी एखादी युक्ती लढवून ती लगेच अंमलात आणतात. आपल्या शेतकीच्या सर्व हत्यारात थोडी बहुत तरी सुधारणा झाली पाहिजे, परंतु व्हावी कशी? आपणा शेतकऱ्यात तर थोडी बहुत सुधार होईल, कारण नवीन प्रकारची सुधारलेली हत्यारे झाडाला येत नाहीत आणि शेतात पिकत नाहीत. ती सुधारल्या शेतकऱ्यांच्याच हातून होतात. आजकाल काही सुशिक्षित लोक शेतकऱ्यांविषयी बोलू लागले म्हणजे म्हणतात की शेतीची ऊर्जित अवस्था होण्यास ती सुशिक्षित लोकांनी हाती घेतली पाहिजे. शेतकऱ्यांनो, हे वाक्य लक्षात ठेवा. सुशिक्षित लोकांनी शेती हाती घ्यावयाची म्हणजे ती काही वर्षात कराराने घ्यावयाची का लगेच कायमची घ्यावयाची याचा अजून खुलासा झालेला नाही बरे. आधी होता पुजारी, मग झाला दरबारी, सध्या झाला सरकारी आणि आता होणार शेतकरी. म्हणजे पूर्वी देवळात बसून पुराण सांगितले, पुढे दरबारात हात हलविले, सध्या अधिकारात मिरवले आणि आता शेतकीत शिरले. पहा, शहाण्या लोकांनी किती वेळा रूप पालटिले आहे. ते येण्यापूर्वीच आपण आपली ऊर्जित अवस्था करून घेतली पाहिजे, म्हणजे मग शेतीची व औत काठीची आपोआप सुधारणा होईल. आपली शेतकी सुधारण्यास आपण काय केले पाहिजे? आपली शेतकी चांगली भरभराटीस येण्यास आपण काहीतरी खटपट केलीच पाहिजे. मागे सांगितलेच आहे की कोणत्याही कामात वेळ आणि खर्च ही वावतील वाचतील याकडे लक्ष देणे किंवा तशा तऱ्हेच्या आपल्या शेतीत काही सुधारणा करणे हीच काय ती धंदा भरभराटीस आणण्याची गुरुकिल्ली आहे. ही गुरुकिल्ली प्राप्त करून घेण्यास कोणाला ₹1.25 किंवा नारळ दक्षिणा द्यावी लागत नाही. मात्र आपण आपल्या अंगातला आळस, गळ्यातील वडिलाच्या चालीचे लोढणे, पायातील रूढीचा खोडा या सगळ्या आडकाठ्या बाजूस सारल्या पाहिजेत. सरकारने आपणा लोकांची शेतीची सुधारणा व्हावी म्हणून अलीकडे पुष्कळ प्रयत्न चालविले आहेत. लाखो रुपये खर्चून मोठमोठ्या शहरी कॉलेजे स्थापन केली आहेत. त्यावर शेतकी संबंधाशी जास्त चांगली माहिती अशा मनुष्यास पगारी नोकर ठेवून शेतकऱ्यांचे शेतीचे ज्ञान पाजण्याच्या जणो जागोजागी पाणपोया घातल्या आहेत. शेतकऱ्यांनो, याकडे लक्ष देणे व त्या संबंधीचा होता होईल तितकी अधिक माहिती मिळविणे हे आपले कर्तव्यच आहे. प्रदर्शने, शेतकीची प्रदर्शने ही आपली पवित्र क्षेत्रे आहेत. तेथे आपल्या लोकांनी अवश्य गेले पाहिजे,
कारण अशा प्रदर्शनात ठिकठिकाणी शेतकरी, शेतकीची हत्यारे, शेतीत उत्पन्न होणारे अनेक पदार्थ ही सर्व येत असतात. त्याच्या दर्शनाने पाहणाऱ्याच्या मनात एक प्रकारचा बोध ठसतो. शिवाय बक्षिसाच्या आशेने शेतकरी उत्तम पिकांची, उत्तम जनावरांची, उत्तम हत्यारांची निवड करून शेतकी करण्यास लागतात. परदेशातल्या शेतकऱ्यांची हत्यारे व बी भरण कसे असते हेही पाहण्यात येते. सरकारी शेतीत सरकारी नोकरांनी हजारो रुपये खर्चून व रात्रंदिवस कष्ट करून पिकांविषयी व खतांविषयी जी माहिती मिळवलेली असते ती आयती बिन खर्चाने ऐकण्यास मिळते. हा लहान फायदा नाही, परंतु आपल्या लोकांचा स्वभाव मेंढराप्रमाणे असल्यामुळे एकदा एकाने एकीकडे धाव घेतली म्हणजे त्याच्या मागे सर्वांनी उड्या टाकाव्यात, विचार असा कोणी करूच नये. अनुकरण म्हणजे दुसऱ्याचा कित्ता गिरविणे. कित्येक जातीचे सुखी लोक अलीकडे धोतर नेसण्याचे सोडून पालटून घालू लागले आहेत. जोड्याऐवजी बूट वापरू लागले आहेत. पागोट्याच्या ठिकाणी टोप्या घेऊ लागले आहेत. हा जसा त्यांनी साहेब लोकांचा कित्ता उचलला आहे, तसाच कित्येक कारागिरांनीही आपल्या धंद्यात साहेबांचे अनुकरण केले आहे. लोहाराने जुने भाते टाकून नवीन तऱ्हेचे घेतले आहेत. शिंप्यांनी हाताने शिवण्याचे सोडून मशनी घेतल्या आहेत. सुतारांनी नवीन नवीन प्रकारची हत्यारे घेतली आहेत. तेव्हा आपणही आपल्या शेतकामी नवीन तऱ्हेची हत्यारे घेण्यास सुरुवात केली पाहिजे. आता ही नवीन तऱ्हेची हत्यारे घेण्यास आपणातील बहुतेक शेतकऱ्यास शक्ती नाही, ही गोष्ट खरी आहे. परंतु ज्यांना ऐपत आहे अशा शेतकऱ्यांनी ती घेतल्यास त्याचा फायदा इतर शेतकऱ्यांना अंशतः तरी झाल्या वाचून राहणार नाही. सारांश, आपणा लोकांची निकृष्ट स्थिती कोणत्या प्रकाराची आहे व ती घालविण्यास आपण व आपल्या पुढाऱ्यांनी काय करावे याविषयी येथपर्यंत अगदी थोडक्यात सांगितले आहे. आपणा लोकात मुख्यतः विद्येचाच अभाव असल्यामुळे कितीही उपाय सांगितले तरी त्याचा काही एक उपयोग होणार नाही. कारण उपायांचा यथायोग्य उपयोग करून घेण्याचे ज्ञान विद्ये वाचून चांगले प्राप्त होत नाही. तेव्हा आपल्या शेतीची व आपली उन्नती होण्यास आपणात अगोदर विद्येचा प्रसार झाला पाहिजे व विद्येचे महत्व व तिच्यापासून होणारे फायदे यावर उपदेश करणारे फिरते उपदेशक आपल्या प्रत्येक खेड्यांनी निदान वर्षातून एकदा तरी येऊन गेले पाहिजेत. हे उपदेशक तर पगारी नसलेच पाहिजेत. शिवाय जबरीने किंवा जनाच्या लाजेने उपदेश करण्यास तयार झालेलेही नसावेत, तर ते स्वयंस्फूर्तीने उल्हासित झालेले उपदेशक असावेत. आता यावर कोणी शंका घेईल की असे अत्युत्तम उपदेशक आणावे कुठून? असे उपदेशक आपणात आहेत कुठे? आहेत ते शहरातच आहेत. ते खाऊन पिऊन सुखी आहेत आणि खेड्यापाड्यांनी उपदेश करण्याची त्यांच्या अंगी पात्रताही आहे. मात्र त्यांनी नाताळच्या सुट्टीसारख्या सवडीच्या दिवसात घर सोडून बाहेर पडले पाहिजे. एखाद्या सभेत शुष्क वादविवाद करण्यास, क्रिकेट, टेनिस वगैरे खेळण्यास विद्वानांच्या झुंडीच्या झुंडी दिवसांचे दिवस व वर्षांची वर्षे फुकट घालवित आहेत. अशा विद्वानांनी जर आपल्या जिल्ह्यातील एखाद्या खेड्याचा प्रवास करून सवडीचा व्यय केल्यास कितीतरी देशसेवा केल्याचे पुण्य पदरी पडणार आहे. हे आम्ही सांगितले पाहिजे असे नाही, परंतु हे श्रम घेण्यास आपल्या लाखो विद्वानातून कितीक जण पुढे होतील बरे. विद्यार्थी मित्रांनो, हा निबंध दीनमित्र या नियतकालिकात वर्ष पहिले अंक 2-7 ते दिनांक 7 डिसेंबर 1910 ते 4 जानेवारी 1911 या दरम्यान क्रमाने प्रकाशित झालेला आहे. पुढील तासिकेत आपण या अतिशय महत्वाच्या आणि काहीशा अवघड वाटणाऱ्या निबंधाचं विवेचन विश्लेषण करू. धन्यवाद. आभार.